नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे स्टडी टाइम. मी शास्त्री सर सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. चला मित्रांनो, आपण एक थोडं रिव्हिजन करून घेऊ की मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं होतं. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण संख्या व संख्येचे प्रकार पार्ट 1 बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो? सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्यात शिकलो की नैसर्गिक संख्या काय, कुठल्या कुठल्या असतात. त्याच्यानंतर आपण समसंख्या शिकलो, समसंख्या कुठल्या असतात, त्यांचे गुणधर्म काय असतात. नंतर आपण विषम संख्या शिकलो. ओके, तर आज आपण इथं एक नवीन संख्या व संख्येचे प्रकार मध्ये आपण एक दुसरा पार्ट इकडे आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आज काय शिकणार आहोत ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या या स्टडी टाइम चॅनलला जर लाईक किंवा सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच जर आपला व्हिडिओ बघत असणार तर तुम्ही आपला मागचा लेक्चर बघायला विसरू नका. कारण आपण संख्या व संख्येचे प्रकार असे आपण 3 पार्ट्स घेणार आहोत. त्याच्यातला हा दुसरा पार्ट आपण इथं आज शिकून घेणार आहोत. तर आज आपण संख्या व संख्येचे प्रकार त्याच्यात आज काय शिकणार आहोत ते सुरुवातीला आपण बघून घेऊ. संख्या व संख्याचे प्रकार, संख्या व संख्येचे प्रकार पार्ट 2 शिकणार आहोत आज आपण. तर सुरुवातीला आज आपण शिकणार आहोत मूळ संख्या. ओके, मूळ संख्या कोणकोणत्या असतात, कशा शोधतात. त्याच्यानंतर आपण मूळ संख्याचाच पार्ट आहे जोड मूळ संख्या, हे सेकंड शिकणार आहोत. थर्ड शिकणार आहोत आपण परिमेय संख्या. परिमेय संख्या कुठल्या असतात, कुठले टाइप्स असतात, अपरिमेय संख्या कुठल्या असतात, परिमेय संख्या कुठल्या असतात हे आपण शिकणार आहोत. आणि लास्टला जे बघणार आपण ते त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या. ओके, तर या 4 प्रकारच्या संख्या आज आपण बघणार आहोत. याच्यात कुठल्या संख्या येतात, त्यांचे गुणधर्म कुठले कुठले आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर आपला मागचा लेक्चर जर बघितला नसेल तर तुम्ही अवश्य बघा. कारण त्याचंच पुढचं लेक्चर आहे पार्ट 2. पार्ट 3 मध्ये आपण अजून परत एक 2-3 टाइप्स बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण संख्या व संख्येचे प्रकार पार्ट 2 मध्ये हे 4 टाइप्स बघणार आहोत. ओके, चला मित्रांनो सुरू करूया. आपण संख्या व संख्येचे प्रकार पार्ट 2 मध्ये मूळ संख्या, जोडमूळ संख्या, परिमेय संख्या आणि त्रिकोणी संख्या कुठल्या संख्या असतात त्यांचे आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत, जे की तुम्हाला पेपरामध्ये किंवा कुठल्या परीक्षेमध्ये वारंवार ते क्वेश्चन येतात या संख्यांवरती. ते आज आपण बघून घेणार आहोत. सर्वात अगोदर बघणार आपण मूळ संख्या कुठल्या असतात, त्याच्यावर कुठल्या टाइपचे क्वेश्चन येतात. नंतर जोडमूळ संख्या, हे जोडमूळ संख्येमध्ये मूळ संख्येचा एक प्रकार आहे ते आपण बघणार आहोत. परिमेय संख्या कुठल्या असतात, धन परिमेय संख्या कुठल्या असतात, ऋण परिमेय संख्या कुठल्या असतात हे आज आपण बघणार आहोत. त्याच बरोबर आपण त्रिकोणी संख्या कुठल्या असतात याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मला खात्री आहे की तुम्ही इकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्ही ज्या आपण 4 संख्या इथे घेणार आहोत ते तुमच्या परिपूर्ण तुमच्या डोक्यात जाणार आहेत आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे मार्क्स सोडणार नाहीत. ओके, तर आपण लगेचच आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. मूळ संख्या, तर आपण आता सुरू करणार आहोत मूळ संख्या. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, मूळ संख्या म्हणजे काय. ओके, मूळ संख्या म्हणजे ती अशी एक संख्या की जिला फक्त एकने किंवा ती स्वतः संख्येनेच भाग जातो, त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो. मी तर तुमच्या रिमाइंड साठी लिहून देतो की ज्या संख्येला एकने भाग जातो किंवा स्वतः त्याच संख्येने भाग जातो,
तुम्ही नोट्स सुद्धा काढू शकता. ओके. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला एकने भाग जातो किंवा स्वतः त्या संख्येला भाग जातो. म्हणजेच काय, आता त्या संख्या कुठल्या असतील. ओके. तर त्या संख्या आज आपण लिहून घेणार आहोत. इथं सुरुवातीला मूळ संख्येमध्ये 2, 3, 5, 7, 11, 13 इकडे नंबर ऑफ आहेत. म्हणजेच काय की एक आणि त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो, त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. ओके. तर 2 ही तुम्ही एक लक्षात ठेवायचं इकडं, 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या म्हणून आपण ओळखतो. पण ज्या इतर संख्या आहेत जसे की 3, 5, 7, 11, 13 या जेवढ्याही संख्या आहेत ह्या सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. तर आज आपण घेणार आहोत की मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत, मूळ संख्येवरती कुठले टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते आज आपण बघणार आहोत. ओके. तर तुम्ही लिहून घेऊ शकता. मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे की कुठल्या कुठल्या मूळ संख्या असतात, त्याच्यावर कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात. ओके. तर आपण लगेचच सॉल्व करून घेऊया. इकडे मी लिहितो मूळ संख्या. जसे की आपण पाहिले की 2, 3, 5, 7, 11 इकडे इन्फिनिटी पर्यंत आहेत. ह्या आपल्या मूळ संख्या असतात. ओके. सर्वात लहान मूळ संख्या जर तुम्हाला विचारली असेल परीक्षेत तर तुम्ही त्याचं उत्तर 2 हे डायरेक्ट लिहू शकता. ओके. मग तुम्हाला विचारलं जाईल की 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती. ओके. तुम्हाला जर परीक्षेत क्वेश्चन आला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, तर तुमचं उत्तर काय येणार. जर तुम्हाला माहित असेल की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या या 25 आहेत तरच ते तुम्हाला उत्तर येऊ शकतं. पण जर तुम्हाला ते माहितीच नसेल की 1 ते 100 पर्यंत कुठल्या मूळ संख्या आहेत तर तुम्हाला ते उत्तर येणार नाही. तर त्याच्या अगोदर आपण इथं 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ते आपण लिहून घेणार आहोत. पटापट तुम्ही सुद्धा माझ्या मागे लिहून घेऊ शकता नोट्स म्हणून. ओके. आपण इथे डायरेक्ट लिहू 1 to 10 म्हणजे 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. ओके. इकडे लिहू आपण खाली 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100. ओके. तर आपण फाइंड करणार आहोत की कुठल्या कुठल्या संख्या आपल्या मूळ संख्या आहेत. ओके. तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो 1 ते 10 मध्ये कुठल्या कुठल्या मूळ संख्या येतात. सुरुवातीला 2, नंतर तुमचे 3, 5 आणि 7. एकूण या 4 संख्या तुमच्या 1 ते 10 मध्ये येतात. ओके. नंतर 11 ते 20 मध्ये तुमच्या 11, 13, 17 आणि 19 या 4 संख्या येतात. लक्ष द्यायचे तुम्ही इकडं. ओके. त्याच्यानंतर 21 ते 30 मध्ये तुमच्या 23 आणि 29 या 2 संख्या येतात. 31 ते 40 मध्ये तुमच्या 31 आणि 34, 41 ते 50 मध्ये तुमच्या 41, 43 आणि 47, 51 ते 60 मध्ये तुमच्या येणार आहेत 53 आणि 59, 61 आणि 70 मध्ये तुमच्या 61 आणि 67, 71 आणि 80 मध्ये येणार तुमच्या 71, 73 आणि 79. राहिले तुमच्या आता 81 ते 100 मध्ये
तर इकडे येणार तुमचं 87 सॉरी, इकडे तुमचं 83 आणि 89, इकडे येणार तुम्ही फक्त 97 ही संख्या येते. जर तुम्ही 1 पासून आणि 100 पर्यंत जर काउंट केल्यात मूळ संख्या तर ते किती ना आपण काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला क्वेश्चन आला असेल 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 25. ओके, मला खात्री आहे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही हे रिमाइंड करू शकता किंवा पाठ करून घेऊ शकता किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. तर आपण आता लगेच वळणार आहोत. याच्यावरती कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ओके, तर मी रद्द करतो. याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते आपण आज बघणार आहोत. पहिला एक्झाम्पल आपण घेतला जाईल की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती असतात, तर त्या 25 असतात. समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती. ओके, असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्हाला मी आता जस्ट चार्ट लिहून दिला होता. जर तुम्ही तो बघितला तर तुमचं उत्तर येईल 15. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत, ओके, यांची बेरीज किती. जर तुम्ही बेरीज केली तर तुमचं उत्तर येणार आहे 1060. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, जसं तसं आहे इकडं, तर तुमचं उत्तर जर तुम्ही केलं कॅल्क्युलेशन तर तुमचं उत्तर येईल इकडं 328. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला मूळ संख्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. 25 आहेत. 2 ही एकमेव समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. बाकीच्या ज्या इतर मूळ संख्या आहेत त्या सर्व विषम संख्या आहेत. ओके, आणि जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर ती 1060 येते. जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर ती तुमची 328 येते. जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 15. जर तुम्हाला विचारलं असेल 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 10. ओके, तर अशा पद्धतीने आपण मूळ संख्या ज्या आहेत याचा अभ्यास इथं पूर्णपणे केलेला आहे. तर आपण लगेच वळणार आहोत जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या या सुद्धा मूळ संख्याच असतात, फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय असतो आपण ते बघून घेणार तिकडे. ओके, तर लगेच आपण स्टार्ट करणार आहोत जोड मूळ संख्या. तुम्हाला जर मूळ संख्या समजलं असेल तर त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये जाऊन क्वेश्चन विचारू शकता. त्याचं तुम्हाला पूर्ण मी आन्सर देऊ शकतो. ओके, तर आपण लगेच इकडे जोड मूळ संख्या शिकणार आहोत. ओके, आता जोड मूळ संख्या काय असतात सर्वात अगोदर आपण समजून घेऊ. जोड मूळ संख्या म्हणजेच काय की यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते. ओके, म्हणजे तुम्ही विचार करा संयुक्त संख्या कुठली, तुम्ही संयुक्त पकडा किंवा नॅचरल संख्या पकडा किंवा नैसर्गिक संख्या पकडा, म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स 2चा असतो. समजा 1 आणि 3 तुमची जर जोडमूळ संख्या असेल तर याच्यामध्ये एक तर ती नैसर्गिक संख्या असू शकते किंवा संयुक्त संख्या असू शकते. तर आता आपण ज्या बघितलं ते मूळ संख्या, त्या मूळ संख्यांमध्येच ह्या संख्या लपलेल्या आहेत. ओके,
तर त्या तुम्हाला मी इकडे लिहून देतो. जोडमूळ संख्या त्या एकूण 8 संख्या आहेत. जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेत जर क्वेश्चन विचारला गेला की जोडमूळ संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंत तुमचं उत्तर यायला पाहिजे 8. तर त्या आपण इकडे लगेच लिहून घेणार आहोत. जसे की पहिली संख्या आहे तुमची 3 आणि 5. दुसरी संख्या आहे तुमची 5 आणि 7. ओके, तुम्ही इकडे लक्ष द्या. तिसरी संख्या आहे 11 आणि 13. चौथी संख्या आहे तुमची 17 आणि 19. पाचवी संख्या आहे तुमची 29 आणि 31. सहावी तुमची 41 आणि 43. सातवी आहे तुमची 59 आणि 61. म्हणजे तुमची लास्ट 8वी संख्या आहे ती तुमची 71 आणि 73. ओके, तर जर तुम्हाला जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत हा जर क्वेश्चन विचारला असेल 1 ते 100 पर्यंत, तर त्या 8 जोड्या आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत 1 2 5 7 5 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 आणि 73 या 8 जोडमूळ संख्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. याच्यावर कुठल्याही टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि विचारले गेलेले सुद्धा आहेत. ओके, तर आत्ताच मागच्या डीएडच्या एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर याच्यावरती कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते आपण आज बघणार आहोत. ओके, सर्वात पहिला क्वेश्चन तुम्हाला राहील की 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. तर तुमचं उत्तर लगेच आलं पाहिजे की 8 जोड्या आहेत. जर तुम्हाला एखादा दुसरा क्वेश्चन विचारला गेला असेल की खाली दिलेल्या जोड्यांमध्ये जोडमूळ संख्या कोणती, समजा ओके, जर तुम्हाला ऑप्शन फर्स्ट दिला आहे, इकडे एक ऑप्शन दिला आहे 3 आणि 6. दुसरा ऑप्शन दिला आहे तुम्हाला 4 आणि 7. तिसरा ऑप्शन तुम्हाला दिला आहे 5 आणि 7. ओके, जर तुम्हाला चौथा ऑप्शन दिला आहे इकडं 9 आणि 10. तर तुम्हाला जर सांगितलं असेल की खाली दिलेल्या पर्यायामधून जोडमूळ संख्याची जोडी ओळखा, तर तुम्ही कसं ओळखणार. जर तुम्हाला माहिती असेल की 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 ह्या 8 जोड्या मिळून जोडमूळ संख्या 8 आपल्या जोड्या आहेत. जर तुम्हाला माहित असेल 3 6 इथं समसंख्या आहे म्हणजे तुमचं कॅन्सल होऊन जाणार ऑप्शन. इकडे जर तुम्ही बघितलं 4 आणि 7 इथं सुद्धा तुमची समसंख्या आहे. इथं तुम्ही जर बघितलं 5 आणि 7, तुम्ही एक लक्षात ठेवा जोडमूळ संख्या म्हणजेच काय, ह्या ऑलरेडी मूळ संख्याच असतात. फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की दिलेल्या संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या त्याच्यामध्ये असते किंवा नॅचरल, ओके, नॅचरल नंबर त्याच्यामध्ये असतो. म्हणजेच काही नैसर्गिक संख्या त्याच्यात असते, ते आपल्याला फाइंड करायचं असतं. तर 5 आणि 7 हे तुमचं राईट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर तुम्हाला काढायचे आहे. तुम्हाला फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. म्हणजेच काय तुम्हाला आणखी सोपं होईल एक्झाम मध्ये आपलं एक प्रॅक्टिस करताना. ओके, तर तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो. जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 20 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 1 2 3 4. 4 या जोडमूळ संख्यांच्या 4 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 1 ते 20 मध्ये. जर तुम्हाला विचारलं गेलं असेल की 51 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे 4. इकडे एक जोडी 1 आणि एक जोडी 1. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या
हे दोघं आजच्या लेक्चरमध्ये संपवलेले आहेत. लगेचच आपण वळणार आहोत आपल्या तिसऱ्या संख्येच्या प्रकारामध्ये. आपण जो आज घेणार आहोत तिसरा टाईप, त्याचं नाव आहे परिमेय संख्या. ओके, तर लगेचच तुम्हाला परिमेय संख्या काय असतात, कुठल्या कुठल्या असतात, कशा ओळखायच्या, त्यांचे नोटेशन कसे असतात ते आज आपण इथे शिकून घेणार आहोत. ओके, तर मित्रांनो सुरुवातीला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, परिमेय संख्या. ओके, मी इकडे लिहितो परिमेय संख्या. तर परिमेय संख्या म्हणजेच काय आणि त्या कुठल्या असतात आणि कशा ओळखायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे. परिमेय संख्या म्हणजे काय, जे आपण लिहितो. ओके, ज्या संख्या आपण लिहितो त्या लिखाणामध्ये ज्या संख्या येतात त्यांनाच आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजेच काय, फक्त एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की परिमेय संख्येत काय असतं, छेदात तुमचा शून्य नसावा. ओके, छेदात शून्य नसावा म्हणजेच काय, तुमचं जर 1 छेदात शून्य ह्या टाईप मध्ये जर तुमचं राहिलं तर ते परिमेय संख्या नसते. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, तुम्ही कुठल्याही संख्या लिहा त्याच्या छेदामध्ये तुमचं शून्य असायला नको. म्हणजेच काय, जर तुमचं शून्य राहिलं तर तुमची परिमेय संख्या होत नाही. ओके, तर याच्यामध्ये 2 टाईपच्या संख्या असतात. म्हणजे कुठल्या, धन परिमेय संख्या आणि इकडं लिहून देऊ दुसरी सुद्धा, ऋण परिमेय संख्या. ओके, धन परिमेय संख्या म्हणजेच काय, त्याचं तुमचं ऑलवेज जे साइन असतं ते प्लस मध्ये असतं. ऋण परिमेय संख्या म्हणजे काय, तुमचं साइन हे मायनस किंवा प्लस मध्ये असू शकतं. एक मायनस राहील किंवा एक प्लस राहील किंवा दोघंही मायनस राहू शकतात किंवा एक प्लस किंवा एक मायनस राहू शकतं. ओके, तर तुमच्या माहितीसाठी धन परिमेय संख्या इकडे मी लिहून देतो. समजा 1 असेल 12, 1 असेल 12/13, 1 असेल -12 डिवायडेड बाय -13. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर पाहिले असेल सिम्प्लिफिकेशन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं जर प्लस प्लस राहिलं तर ते ॲडिशन होतं. म्हणजेच काय, प्लस होतं ते धन होऊन जातं. तर अशा टाईपच्या संख्या ज्या असतात त्या तुमच्या धन परिमेय संख्या असतात. आणि जर ऋण परिमेय संख्येचा विचार केला आपण, तर इकडे तुमचं मायनस याच पद्धतीने घेऊ, -12, इकडे -12 भागिले 13, म्हणजेच अंशात -12 छेदात 13. इकडे जसं लिहिलंय -12 छेदात 13 तसं आपण इकडे लिहू शकतो 12 छेदात -13. ओके, तर अशा पद्धतीने ज्या संख्या असतात त्या तुमच्या ऋण परिमेय संख्या असतात. धन परिमेय संख्येमध्ये तुम्हाला फक्त प्लस हे चिन्ह असतात. जर दोघं मायनस मायनस झालं तर ते तुमचं ऍडिशन होऊन जातं. म्हणजे काय, ते धन होऊन जातात. तर तुम्हाला ह्या परिमेय संख्येवरती कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण बघणार आहोत. आपला मोटो काय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेत मार्क कसे मिळावेत आणि तुमचा नंबर कसा जास्तीत जास्त मेरिट मध्ये यावा. ओके, तर आपण परिमेय संख्येवरती एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत. जर तुम्हाला परीक्षेत दिलं असेल की पर्यायात जे खाली पर्याय दिले, ओके, पर्यायामध्ये दिलेल्या परिमेय संख्या कोणती बरोबर आहे, कोणती बरोबर आहे, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल, ओके, परिमेय संख्या,
जर तुम्हाला ऑप्शन दिला असेल 1/0, दुसरा ऑप्शन असेल तुमचा 12, तिसरा ऑप्शन असेल तुमचा 11/0, चौथा ऑप्शन असेल तुमचा 13/13. ओके, तर तुमचं उत्तर काय येणार? जसं की तुम्हाला माहिती आहे, परिमेय संख्याच्या छेदामध्ये कधी शून्य नसतो. म्हणजेच काय, हे उत्तर इकडे सुद्धा हे उत्तर कॅन्सल होईल. तर तुमचं 12 हे उत्तर, त्याचा आन्सर येईल. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला विचारलं असेल की पर्यायामध्ये दिलेल्या परिमेय संख्या कोणत्या, ओके, कोणती बरोबर आहे, तर याच्यामध्ये समजा तुम्हाला विचारायचं असेल धन परिमेय संख्या कोणती बरोबर आहे. जर ऑप्शन मध्ये दिलं असेल तुम्हाला 12/13, दुसरा ऑप्शन असेल 14/15, तिसरा ऑप्शन असेल 16/18 -18, फोर्थ ऑप्शन असेल तुमचं 12/20 या मायनस मध्ये. जर तुम्हाला माहित असेल की धन परिमेय संख्येमध्ये फक्त प्लसच असतो, म्हणजेच काय, तुमचं धन उत्तर असतं. जर तुम्ही इथं बघितलं तुमचं इथं मायनस आहे, म्हणजेच काय, ऋण आहे, ते उत्तर चुकेल. इथे दोघं प्लस मध्ये, हे उत्तर बरोबर आहे. जर आपण नेक्स्ट अजून चेक केलं, हे चूक आहे, हे चूक आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला विचारले गेले असेल की धन परिमेय संख्या कोणती, तर तुमचे उत्तर या पद्धतीने आलं पाहिजे. जर तुम्हाला इथं विचारलं गेलेलं असेल ऋण परिमेय संख्या, ओके, कोणती बरोबर आहे, ओके, तर इथं आपण काही चेंज करणार नव्हत, फक्त जस्ट आपण साइन चेंज करून घेत आहोत इकडे. जर तुम्हाला विचारले असेल ऋण परिमेय संख्या, तर इथे दिलेले तुम्हाला हे सर्व प्लस प्लस मध्ये, फक्त एक मायनस मध्ये, असे तुम्हाला ऑप्शन देऊ शकतात. म्हणजेच काय, तुमचे उत्तर हे फर्स्ट ऑप्शन येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण परिमेय संख्या काय कोणत्या आहेत, त्या कशा ओळखायच्या, त्याच्यावरती कुठकुठले प्रकारचे एक्झाम्पल्स येतात, धन परिमेय संख्या कुठल्या असतात, ऋण परिमेय संख्या कुठल्या असतात, ते आज आपण बघितलेलं आहे. आणि आज आपण एक शेवटचा टॉपिक बघणार आहोत, जो की फार महत्वाचा आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हमखास क्वेश्चन आलेले आहेत आणि येऊन गेलेले आहेत आणि भविष्यात येणार सुद्धा आहे. तर आपण लगेच त्या सेक्शनला स्टार्ट करणार आहोत. म्हणजेच काय, आतापर्यंत आपण काय शिकलो त्याची एक उजळणी करून घेऊ. सुरुवातीला आपण मूळ संख्या घेतल्या, कुठल्या कुठल्या असतात, कशा शोधतात. नंतर जोडमूळ संख्या शिकलो, किती जोड्या असतात. नंतर आपण परिमेय संख्या शिकलो, परिमेय संख्या म्हणजेच काय असतात, कुठल्या टाईपचे असतात, धन परिमेय संख्या कुठल्या असतात, ऋण परिमेय संख्या कुठल्या असतात. तर आपण आता शिकणार आहोत त्रिकोणी संख्या. ओके, आपण आता शिकणार आहोत त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, त्या कशा ओळखायच्या, त्याच्यावरती कुठल्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, कशा टाईपचे तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता, कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याचे आन्सर आपण काढू शकतो, ते आज तुम्हाला मी आज शिकवणार आहे. सुरुवातीला आपण समजून घेऊया म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजेच काय. ओके, जर समजा मी तुम्हाला सांगू इच्छितो, क्रमागत म्हणजे काय, एका लाईनीमध्ये जसं 1 2 3 4 क्रमागत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट. म्हणजेच काय, ज्या नैसर्गिक संख्या आहेत अशा क्रमागत लिहित आपण. समजा 1 2 3 4 5 इकडे अनंतपर्यंत आहेत. क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजेच तुमची त्रिकोणी संख्या होय. समजा तुम्हाला ऑप्शन दिला, तुम्हाला 3 आणि 4 हे दोन, ओके, 3 आणि 4 हे तुम्हाला जर
दोन नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे क्रमागत आहेत ते नैसर्गिक संख्येचे. ओके, तर यांच्या गुणाकाराची निंबट म्हणजे काय, 3 गुणीला तुम्हाला 4 करावं लागेल, भागीला 2 म्हणजे आपल्याला अर्ध घ्यायचंय, म्हणजेच काय 7 इकडं डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय 3.5. ओके, 3.5 हे तुमची त्रिकोणी संख्या असू शकत नाही. हे पूर्णपणे चुकलेलं आहे. तुम्ही इकडे व्यवस्थित लक्ष द्या, हे चुकलेलं आहे आपलं गणित. क्रमांक एक लक्षात ठेवा तुम्ही, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, जे आपण क्रम घेतो, क्रम कुठून सुरू होतो आपला 1 पासून. ओके, 3 ते 4 पासून आपला क्रम सुरू होत नाही. 1 पासून ते 4 पर्यंत हे तुमचे क्रमागत संख्या झाल्यात. याच्या जे गुणाकाराची निंपट होईल ते तुमची त्रिकोणी संख्या राहील. म्हणजेच काय 1. ओके, लक्ष द्या इकडं, त्रिकोणी संख्या फाइंड कशी करायची त्या अगोदर आपण लिहून घेणार आहोत. त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये किती असतात. ओके, 1 ते 100 मध्ये तुमच्या त्रिकोणी संख्या असतात 13. सुरुवातीला तुम्ही इकडे बघून घ्या, 1 ते 100 मध्ये तुमच्या त्रिकोणी संख्या असतात 13. त्या फाइंड कशा करायच्या, समजा इकडे त्रिकोण दिला आहे. ओके, इकडे 1 2 3. ओके, म्हणजेच काय 1 2 आणि 3 यांची जी बेरीज होईल ती तुमची एक त्रिकोणी संख्या राहील. म्हणजेच काय 3 2 आणि 1 हे झाले तुमचे 6. तर अशा पद्धतीने तुमचं ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. ओके, तर आपण 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघून घेऊ, लवकरात लवकर बघून घेणार आहोत. जर तुम्ही 1 ते 2 याची जर तुम्ही त्रिकोणी संख्या काढली, 1 प्लस 2 नाही, इथं आपलं चुकलंय, 1 गुणीला 2 भागीला 2 म्हणजेच काय 2 2 कॅन्सल. 1 ही तुमची पहिली त्रिकोणी संख्या झाली. इकडे जर तुम्ही घेतलं 2 गुणीला 3 भागीला 2 तर तुमची दुसरी त्रिकोणी संख्या झाली 3. जर तुम्ही घेतलं इकडं 3 गुणीला 4 भागीला 2 बे 2 4 म्हणजेच काय तुमची तिसरी त्रिकोणी संख्या झाली 6. या टाईपने तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता कुठल्याही. ओके, तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती असतात, ते असतात 13. तर आपण इकडे लिहून घेणार आहोत. पहिली असते 1, दुसरी असते 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 61. ओके, तर तुमच्या जर तुम्हाला जर विचारलं असेल 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 13. आणि त्या कुठल्या कुठल्या ते तुम्हाला सांगू इच्छितो, 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 ह्या तुमच्या त्रिकोणी संख्या आहेत 13. ओके, तुम्हाला मी कशा शोधायच्या हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय. क्रमागत संख्यांच्या गुणाकाराची निंपट ही तुमची त्रिकोणी संख्या असते. म्हणजेच काय, जर तुम्ही इकडे पकडलं 15 गुणीला 16 ओके भागीला 2 2 16 15 20 म्हणजेच काय 120 तुमची त्रिकोणी संख्या राहील. जर तुम्ही इकडे घेतलं असेल 7 गुणीला 8 भागीला 2 तर तुमचं उत्तर काय येईल, बे 1 बे बे चौक 8 म्हणजेच काय 7 चौक 28. ओके, तुम्ही बघू शकता इकडं, इथं आपल्या क्वेश्चन मध्ये आहे. ओके,
तर त्रिकोणी संख्यावरती कुठल्या कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण बघणार आहोत. तुम्ही मी रब करून घेतो तोपर्यंत तुम्हाला जर कुठले क्वेश्चन आठवत असतील तर तुम्ही आठवू शकता. तर त्रिकोणी संख्यावरती कुठल्या कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण बघून घेऊ. सुरुवातीला आपण एक एक्झाम्पल बघू. समजा तुम्हाला दिला असेल 10 व 12 या संख्येचा त्रिकोणी पाया कोणता? 10 या संख्येचा त्रिकोणी पाया कोणता? तर तुम्हाला लगेचच माहिती पाहिजे की जसं की आपल्याला माहिती आहे कुठल्या दोन क्रमांकात संख्यांची गुणाकार भागाची निमपट ही आपली त्रिकोणी संख्या असते. म्हणजे 10, त्याची पुढची संख्या 11 भागीला 2, बेक बे बेपंचे 10 म्हणजेच काय 55. तुमचं उत्तर आलेलं आहे. जर तुम्ही बघितलं असेल मागच्या आपण तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून बघू शकता की आपण जे 13 संख्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये उत्तर आपलं 55 आलेलं आहे. ओके. जर तुम्हाला विचारलं गेलं असेल 5 या संख्येचा त्रिकोणी पाया कोणता तर तुम्ही लगेच काढू शकता. 5 गुणिले 6 भागीला 2 बेत्रिक 6 5 त्रिक 15. तुमचं उत्तर लगेच येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्हाला जर इथं कुठलीही संख्या दिली, ओके, कुठलीही संख्या दिली असेल तर तुम्हाला तुम्ही उत्तर डायरेक्ट काढू शकता. ओके. किंवा तुम्ही फॉर्म्युला सुद्धा याचा आपला n प्लस 1 भागीला 2 या फॉर्म्युलेने सुद्धा तुम्ही त्रिकोणी संख्येचा पाया शोधू शकता आणि त्रिकोणी संख्या तुम्ही काढू शकता. ओके. तर याच्यावरती आपण दुसऱ्या टाईपचे एक उदाहरण घेणार आहोत जे की आपल्या या लेक्चर मधलं शेवटचे एक्झाम्पल्स असतील. ओके. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं गेलं असेल 21 नंतर येणारी, ओके, 21 नंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत विचारतात. तर तुम्ही सॉल्व्ह कसं करणार तुम्ही फक्त इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला काय करायचं, जी संख्या दिलेली असते आपल्याला त्या संख्येला 2 ने गुणायचं. ओके. म्हणजेच काय त्याचं उत्तर 42 आलं. ओके. त्याच्यानंतर हे जे आलेलं उत्तर असतं याला कुठल्या जवळची वर्गसंख्या मॅच होते यानी की त्याला जुळते ते संख्या बघायची. म्हणजेच काय याच्या जवळ तुम्ही गेले 36 आपली वर्गसंख्या. म्हणजेच काय तुम्ही 36 इकडे घेणार. 36 कुठल्या नंबरची वर्गसंख्या आहे 6 ची. या 6 मध्ये तुम्ही ऍड करा 3 म्हणजेच काय 9. ओके. 9 घेतल्यानंतर तुमची जी क्रमांक संख्या आहे इकडे 10 येणार भागीला 2 म्हणजेच काय 45 तुमची त्रिकोणी संख्या राहील. 21 नंतर येणारी जी तिसरी त्रिकोणी संख्या राहील ती तुमची 45 राहील. तुम्ही ज्या आपण 13 संख्या लिहून दिल्या होत्या त्याच्यात तुम्ही उत्तर बघू शकता आणि खात्री करून घेऊ शकता. ओके. जर तुम्हाला इथं कुठल्याही टाईपची समजा तुम्हाला विचार असेल 50 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कुठली तर ह्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करून त्याचं उत्तर मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा लेक्चर? याच्यावर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये जाऊन जरूर विचारू शकता. जर तुम्ही
आतापर्यंत आपल्या जर स्टडी टाइम या चॅनलला जर सबस्क्राईब केले असेल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि मला खात्री आहे की तुम्ही स्टडी टाइम चॅनलमध्ये शिकता शिकता प्रॅक्टिस करा. म्हणजेच काय तुम्हाला भरपूर फायदा होईल. येणाऱ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही मेरिटमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कमवाल. तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपण संख्या व संख्येचे प्रकार पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारू शकता. तर आपण भेटणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये संख्या व संख्येचे प्रकार पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत मी शास्त्री सर तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.